नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कारांना विशेष महत्व आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत म्हणजे अगदी बालकाच्या आरंभाला तिथून जे संस्कार, गर्भाधान संस्कारापासून ते मृत्यूपर्यंत जे अंत्यसंस्कारापर्यंत जे संस्कार होतात त्याला आपण 16 संस्कार असं म्हणतो. या 16 संस्काराला विशेष महत्व आहे आणि त्याच महत्वाला त्याच्यामुळे ते संस्कार झाले असं म्हटलं जातं. या एका वाक्यावरती मद्रास उच्च न्यायालयानं अगदी शिक्कामोर्तब केलेलं आहे. पण 16 संस्काराचा विषय इथे नाही आहे. मी काही माध्यमांच्या सारखा शब्दोच्छल करत बातम्या बदलायचा प्रकार करणार नाही आहे. तर या संस्कारामध्ये विवाह या संस्कारावरती न्यायालयानं आपलं स्पष्ट मत सांगितलंय आणि न्यायालय यात म्हणतंय की केवळ नोंदणी पद्धतीने केलेल्या विवाहानंतर मिळालेलं मॅरेज सर्टिफिकेट निव्वळ कागद आहे, कारण त्यात संस्कार झाले नसतील तर त्याला काहीही अर्थ नाही. अर्थात संस्कार हा शब्द न्यायालयाने धार्मिक संस्कार या अर्थानं वापरलेला नाही आहे, तर देवा ब्राह्मणांच्या आणि लोकांच्या साक्षीनं जो काही विधी होतो तो होणं आवश्यक आहे, त्यालाच विवाह मानल्या जाईल असं न्यायालय म्हणतं. अर्थात आपल्या माध्यमांना एक घाणेरडी सवय आहे आणि त्या घाणेरड्या सवयीप्रमाणेच माध्यम बातम्या प्रकाशित करत असतात. मद्रास उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर समारंभाशिवाय केलेला विवाह, केवळ नोंदणी केलेला विवाह हा ग्राह्य धरणार नाही अशा आशयाची बातमी केली. म्हणजे समारंभ या शब्दाला महत्व दिलं गेलं. समारंभामध्ये पैसे खर्च न असतं, डेकोरेशन असतं, सजावट असते, जेवणावळी असतात. ते केलं म्हणजेच लग्न असा संदेश जाण्याची शक्यता आहे. तसा संदेश कृपया कोणीही घेऊ नये. समारंभ याचा अर्थ काय आहे, कार्यक्रम याचा अर्थ काय आहे, तर संस्कार असा त्याचा अर्थ होतो. विवाह म्हणजे काय, तर हिंदू धर्म पद्धतीनुसार ज्यात मंगल अक्षता पडतात, ज्यात कन्या दान विधी होतो, कन्यामान नाही, असली बोगसगिरी मी सांगणार नाही, कन्या दान विधी होतो, ज्यात वधू वर एकमेकाच्या सहकार्याचं वचन एकमेकाला देतात. वधूला वर सांगतो धर्मेच अर्थेच कामेच नाथिचरामी, जिथे वधू पिता आपल्या मुलीचा हात एका पुत्राच्या हाती देऊन सांगतो की आजपासून ही मी तुझ्या स्वाधीन करतो आहे. या सगळ्या संस्काराला महत्व आहे, कारण इथे वधू आणि वर, मुलगा आणि मुलगी या दोघांचीही सहमती असते. सहमतीशिवाय हे होत नाही. पण नोंदणी पद्धतीच्या विवाहामध्ये अशी सहमती असेलच असं अजिबात नाही, कारण या सहमतीशिवाय देखील विवाह होतात हे लक्षात आलंय. एका चुलत भावानंच आपल्या बहिणीशी अगदी बळजबरीने विवाह केल्याची नोंद सुद्धा घडलेली आहे आणि याच आधारावर हा निकाल येतो आहे. म्हणजे केवळ आणि केवळ कोर्टापुढे जायचं म्हणून किंवा नोंदणी निबंधक कार्यालयामध्ये नोंदणी करायची म्हणून बळजबरीने नोंदणी केली जाते आणि काही मिनिटाच्या प्रक्रियेमध्ये नोंदणी करून घेऊन प्रमाणपत्र मिळवलं जातं. या प्रमाणपत्रालाच विवाह प्रमाणपत्र सांगून आम्ही लग्न केलं आहे असं सांगत पळवाटा शोधणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती. म्हणूनच कदाचित मद्रास उच्च न्यायालयानं हा निर्णय दिलेला असावा. मुळात लोकांच्या उपस्थितीमध्ये, समाजाच्या संमतीने, वधूवराच्या सहमतीने, कारण विवाह हा परस्पर नाही, एकमेकातल्या सहमतीनं करण्याचा विषय आहे, कुटुंबाच्या सहमतीचा विषय आहे, समाज मान्यतेचा विषय आहे. कारण यापुढे अनेकांना कुटुंब म्हणून एकत्र जगायचं असतं. मी पुन्हा सांगतोय, विवाह प्रमाणपत्रापेक्षा सुद्धा परस्परांची सहमती, एकमेकांचा सहभाग या संस्कारामध्ये आवश्यक असतो. कारण आयुष्य पुढे जगायचं आहे. या आयुष्यामध्ये अशा स्वरूपाच्या लोकांचा सहभाग असणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि तीच पुन्हा एकदा अधोरेखित होती आहे.
विवाह कोणत्याही धर्म पद्धतीनुसार होऊ दे, तो हिंदू धर्म पद्धतीनुसार होऊ दे, बौद्ध धर्म पद्धतीनुसार होऊ दे, जैन असू दे अथवा मुसलमान असू दे, या सगळ्यांच्या मध्ये समाजाची संमती खूप आवश्यक आहे. कारण नोंदणी पद्धतीच्या विवाहामध्ये देखील जी फसगत होऊ लागलेली आहे ती सुद्धा खूप महत्वाची आहे. एखाद्या 18 वर्ष पूर्ण झाली म्हणजे लगेच अक्कल आली असं होत नाही. अक्कल येण्याची प्रक्रिया अक्कलदाढेसारखीच विलंबित आहे. ती खूप विलंबानं होणारी प्रक्रिया आहे. अनुभवाने ती येत असते. अनुभवसिद्ध शहाणपणालाच आपण अक्कल असं म्हणतो. ती अक्कल यायला केवळ सज्ञान होण्याच्या वयाची एक मर्यादा पार पाडली असं नसतं. कदाचित सज्ञान झालेल्या, कायदेशीर सज्ञान झालेल्या मुलीला किंवा मुलाला एखाद्या प्रासंगिक मोहात बळी पडून विवाहाचा निर्णय घ्यावा लागू शकतो आणि भविष्यात असे निर्णय घातक ठरू शकतात. याचा अनुभव कितीतरी वेळेला आलेला आहे. म्हणूनच मद्रास उच्च न्यायालयाचा समारंभाशिवायचा नव्हे तर सामाजिक संस्काराशिवायचा हा विवाह अयोग्य आहे, अवैध आहे हा निर्णय स्वागतार्ह आहे. म्हणूनच मी मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं प्रचंड स्वागत करतो आणि लोकांनाही विनंती करतो की केवळ कागदी चिटोरा, सरकार दरबारी नोंद झाली म्हणजे लग्न झालं असं समजू नका. मंडळी, हे खूप फॅड वाढलंय आपल्याकडं. कशाला करायचं, खर्च करू नका पण संस्कार करू शकता एवढं मात्र नक्की आहे. जेवणावळी उठवू नका, मंडपावरती खर्च करू नका, बँडवरती खर्च करू नका, पण किमान पक्षी आपापल्या धर्म पद्धतीनुसार जी विवाहविधी सांगितलेली आहे ती तरी आपण प्रामाणिकपणे करू शकतो. एवढं केलं तरी पुरेसं आहे असं मला वाटतं. म्हणूनच पुन्हा एकदा मद्रास उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं मी मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.